तांबोळी सरांचा मला मेसेज आला म्हणजे मग मी सुरू करतो. आवाज येतोय का माझा? हॅलो, येतोय का? हॅलो, हां सुरू करतो मला. हां सुरू करायचं. हां सुरू करतो. डन. ओके ओके सर, थँक्यू. करतो सुरू. जनसौख्य फाउंडेशन आयोजित व्याख्यानमालेत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी डॉक्टर जाकीर पठाण, इतिहास विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बदनापूर, जिल्हा जालना. तुम्हा सर्वांना माहीत आहे की मी मराठवाडा इतिहास परिषदेचा अध्यक्षही आहे आणि मूर्ती आणि कलाशास्त्राचा मी सुद्धा अध्यक्ष आहे. असो, या जनसौख्य फाउंडेशनचे आमचे मित्र आदरणीय डॉक्टर आता हो घातलेले डॉक्टर तारिक तांबोळी सर आणि त्यांचे संपूर्ण टीम ज्यांनी मला या कार्यक्रमामध्ये आयोजित बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. आणि तुम्ही सर्व महाराष्ट्रातनं जे लोक या फाउंडेशनमध्ये माझ्या या संभाषणासाठी विवेचनासाठी ऐकण्यासाठी आलेला आहात त्या तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं विवेचन सुरू करतो. माझा आजचा जो विषय आहे मध्ययुगीन मुस्लिम स्थापत्य शिल्पाचे महत्व. मित्र, झालं काय, मध्ययुगीन स्थापत्य शिल्प बोलल्यानंतर मध्ययुगातली जी यादव काळातली आहे, बहामनी काळातली आहे आणि त्यानंतरची जी स्थापत्य आहे त्यावर लोकांनी भाष्य करण्याचा प्रयत्न केला. पण झालं काय की 1920-22च्या काळामध्ये पर्सी ब्राऊननं जेव्हा मुस्लिम आर्किटेक्चरवर काम करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांचा आधार जर घेतला तर त्यानंतर 22 किंवा 1920-22च्या नंतर जवळपास आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अस्सल मराठीत मुस्लिम स्थापत्य शैलीवर कोणीच लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही. मोडके तोडके प्रयत्न झालेत, मग ते भारतीय इतिहास संस्कृती मंडळाकडून काही ग्रंथ प्रकाशित झाले, मग श्री माटे यांच्या मार्फत झालं काय. याला बेसिक कारण काय मित्र? बेसिक कारण असं आहे की जेव्हा महाराष्ट्रात फिरतो, जेव्हा संशोधकांमध्ये मी फिरतो, तेव्हा संशोधक माझे विद्यार्थी किंवा असंख्य लोक किंवा बहुसंख्य माझा हिंदू समाज हे विचार करतात की हे दर्गा कशा प्रकारचे आहेत, आतमध्ये याचं स्ट्रक्चर कसं आहे, ही इमारती कशा प्रकारची, हे गुंबद कशाला म्हणायचं, मिनार कशाला म्हणायचं, दर्गा कशाला म्हणायचं, यतीमखाने कशाला म्हणायचं, मुसाफिर खाने कशाला म्हणायचं, ही सगळी कल्पना याच्या आतलं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असावं, बांधकाम शैली कशा प्रकारची असावी, अशा विविध प्रश्नांची अशी माझ्या समोर असंख्य मालिका उभी राहते. मग मी विचार केला की हे का होत नाही असं. तर मूळ कारण असं आहे मित्र की ओरिजिनल इस्लामिक आर्किटेक्चरवर जे ग्रंथ आहेत ते मूळ अरबी आहेत, काही फारसीतनं आहे आणि त्याचं भाषांतर झालेली भारतीय भाषेतलं उर्दू भाषेत आहे. मग अरबी, फारसी आणि उर्दू भाषेतलं साहित्य असल्यामुळं साहजिकच माझ्या इतर बांधवांना ते वाचता येत नाही, त्याचं ज्ञान मिळत नाही आणि त्यामुळं हा इस्लामिक आर्किटेक्चर किंवा मुस्लिम स्थापत्य कला बहुसंख्य लोकांना वंचित राहावं लागतं. आणि या सगळ्यांचा विचार करत असताना मग मी शेवटी अस्सल मराठीतनं हे मराठी माणसांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि ते विवेचन तुमच्या समोर ठेवतोय. यापूर्वी 2005ला मी एक आर्ट आणि आर्किटेक्चर नावाचा ग्रंथ लिहिला होता. तुम्ही पाहिला असेल, अटलांटिक पब्लिकेशन करून ते प्रकाशित झाल्यानंतर ते पुन्हा आमच्या कानपूर प्रकाशनाकडून ते चंद्रलोक करून पुन्हा प्रकाशित झालं. म्हणजे अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये काय मित्र, इस्लामिक स्थापत्य शैलीचं बेसिक अडचण अशी आहे की पूर्व मध्य युगामध्ये इस्लाम स्थापन होण्यापूर्वी म्हणजे इस्लामचा उदय होण्यापूर्वी अरब राष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचं स्थापत्य शैली नव्हतं. कारण का वालुकामय प्रदेश असल्यामुळं कुळांची लाकडीपासून बनलेली इमारती होती आणि काही प्रमाणात जिथं शहर आहे त्या ठिकाणी कच्च्या विटांची बांधकाम असलेली जुनी ओसाळ घरं होती, जी धाबे त्याला आपण म्हणतो. असं जेमतेम सर्वसामान्यपणे इस्लामच्या पूर्व युरोप त्या अरब राष्ट्रामध्ये होतं. मग झालं काय की इस्लाम स्थापन झाल्यानंतर मोहम्मद पैगंबरांनी स्ट्रिक्ट आदेश दिला की कुठल्या प्रकारचं निशाणी ठेवता कामा नये, म्हणून स्थापत्य शैलीला कुठंच स्थान दिले गेले नाही. इस्लामनं स्ट्रिक्ट अशी ताकीद दिली की कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नये. हे पहिला धर्म आहे जगाच्या पाठीवर, त्यांना कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायला परवानगी दिलेली नाही.
पण मोहम्मद पैगंबरानंतर ही खिलाफत जेव्हा उमरकडे आली किंवा आपण असं म्हणता येईल की खलिफा उमर यांच्याकडे आली, तेव्हा इस्लामचा प्रचार तुर्की, स्पेन या प्रांतात झालेला होता. आणि म्हणून पहिल्यांदा एक मशीद बांधण्याचा पहिला प्रघात झाला. ते पहिल्या जगातलं इस्लामिक स्ट्रक्चरचं पहिलं बांधकाम, त्याला मशीद-ए नबवी असं म्हणतात. ती पहिली मशीद इस्लाम स्थापत्य कलेची बांधली गेली. तिथून खऱ्या अर्थानं इस्लामच्या स्थापनेला किंवा बांधकामाला सुरुवात झाली असं आपण म्हणता येईल. इजिप्त, आफ्रिका या ठिकाणी स्थापत्य शैलीनुसार या अरब स्थापत्य शैलीचा विकास होत गेलेला दिसतो. यासाठी मी काही पुस्तकांचा आधार घेतलेला आहे, मी ते नंतर बोलेन. पण इस्लाममध्ये स्थापत्य कलेचा खरा प्रारंभ श्री गणेशा अरबांच्या साध आणि शमुद या जातीच्या कारागिरांनी बांधलेल्या स्थापत्यावरून किंवा इमारतीवरून सुरुवात झाली असा एक अर्थ लावला जातो. पण तो खऱ्या अर्थानं आपण जर इस्लामिक पुस्तकांचा संदर्भ हवाला घेतला, मग त्याच्यामध्ये अरबी भाषेतले काही संदर्भ असतील, त्या संदर्भाच्या आधारे मी बोलू इच्छितो की इस्लामच्या त्या आधारित संदर्भ ग्रंथांच्या आधारे मग ते असेल त्या साद आणि शमुद जातीच्या कारागिरांनी ज्या कलाकृती बांधल्या त्याचा विचार मी नंतर तुमच्या समोर ठेवतोच. मग या अर्थानं बसरा, कुफा किंवा कुंफा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारतीचं बांधकाम सुरू झालं. कुफा शहराचा जो गव्हर्नर होता तो साद वकास यानं काय केलं, मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं. ही बातमी जेव्हा खलिफा उमरला कळाली तेव्हा खलिफा उमरनं ताबडतोब माणसं पाठवून सगळ्या इमारती जमीनदोस्त करून टाकल्या. फक्त एकच मशीद मात्र ठेवली. आणि याचा उल्लेख सुद्धा प्रसिद्ध लेखक आपला त्याला काय म्हणता येईल तबेरी हा सुद्धा त्याच्यात करतो. मग प्रश्न असा आहे, तो तबरीच्या एकंदरीत लेखन साहित्यामध्ये इस्लामिक स्थापत्य कलेचं थोडंसं विवेचन पाहायला मिळतं. पण जेव्हा इस्लामचा प्रचार स्पेन आणि तुर्कमध्ये झाला, तुर्कांकडे खिलाफत गेली, तेव्हा तुर्कांनी बांधकामाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं. त्याचं कारण असं होतं की एक तर श्रीमंतीचं लक्षण आणि आपलं राज्य कुठपर्यंत आहे हे वैभव शिखर दाखवणं, तिसरं ख्रिश्चनांवर विजय मिळवणं. आम्ही तुमच्यावर विजय मिळवल्याच्या स्मरणार्थ आमचे भव्य असं दालन आम्ही तयार केले. मग अशा पद्धतीनं काहिरा नावाच्या डोंगरावर मोठ्या स्वरूपात एक विशाल अशी मस्जिद बांधण्यात आली. या विशाल मस्जिदीवरून संपूर्ण शहर पाहायला जात होता. आणि पहिलं त्या काळातलं इस्लामिक आर्किटेक्चरचं दुसरं बांधकाम जे टिकलं जगामध्ये त्याचं नाव आपण उल्लेख करता येईल, काहिराची मशीद. मग इस्लामी सत्ता जेव्हा इराणपर्यंत सरकली, मग इराणमध्ये आधीच असलेली रोमी कला, तिथल्या कारागिरांना असलेली इराणी शैली आणि पुन्हा अरबांची शैली या दोघांच्या संमिश्रणातून त्या कारागिरांनी, त्या कामगारांनी, गौंडींनी जे इमारतीचे बांधकाम केलं ते संमिश्र स्वरूपाच्या इस्लामिक आर्किटेक्चर, इस्लामिक स्थापत्य शैलीचा जो उत्तम नमुना असेल तर तो अफसाची मस्जिद ही आहे की जिथं दोन्ही कलेचं संमिश्र प्रभाव पाहावयास मिळतो. मग मित्र, तुर्क व इराणी जेव्हा भारतात आले तेव्हा अरब, इराणी आणि हिंद यांच्या संयुक्त मिश्रणातून जे बांधकाम शैलीचा विकास झाला त्याला आपण अरब हिंद शैली किंवा आपल्याकडे इंडो इस्लामिक आर्किटेक्चर असं आपण त्याला संबोधितो. त्याचं उत्तम उदाहरण घ्यायचं असेल तर कुतुब मिनार, अलाई दरवाजा, कुवत इस्लाम इत्यादी मशिदी आहेत. मात्र मूळ इस्लामी स्थापत्य कलेचे जे स्वरूप आहे ना, इराणी आणि रोमी कलेशी निगडीत आहे, त्याच्यावर आधारलेला आहे. यासाठी इराणचा शलजुमा घुमट अत्यंत प्रसिद्ध आहे. मग आता हा झाला जागतिक दृष्टिकोनातनं. मग भारताबद्दल बोलूया आपण. भारतामध्ये 1205 पासून कुतुबुद्दीन ऐबकनं राज्य स्थापन केलं, पण
त्याच्यानंतर अल्तमश आला. अल्तमशचा मुलगा नासिरुद्दीन मोहम्मदचा मृत्यू झाल्यानंतर 1229 मध्ये त्याच्या कबरीवर, त्याच्या थडग्यावर अवतीभोवती जी मोठी इमारत बांधली गेली, त्या इमारतीचं स्वरूप जगाच्या पाठीवर असलेल्या मस्जिद नबवी सारखं होतं. म्हणून भारतातली पहिली किंवा श्री गणेशा हा 1229ला मुस्लिम स्थापत्य शिल्पाची सुरुवात झाली. त्याला आपण नासिरुद्दीन शाहचा मुकबरा याला आपण नाव देऊया. म्हणजे ही पहिला श्री गणेशा आमच्या भारतातलं मुस्लिम स्थापत्य शिल्पाचं होय. हा नासिरुद्दीन शाहचा होता. मग सल्तनत काळामध्ये मग कुतुबुद्दीन ऐबक पासून तर बलबन, खिलजी, तुगलक, सय्यद, लोधी अनेक या ठिकाणी गुलाम वंश आले. त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं. मोठ्या प्रमाणात यांनी आपल्या आठवणींचं किंवा स्मरणार्थ किंवा आपल्या निशाण्या ठेवण्यासाठी आणि समाज कल्याणासाठी, प्रशासन चालवण्यासाठी विविध बांधकामं केलीत. मग त्यात राजप्रसाद असतील, महाले असतील, बाग बगीचे असतील, मुकबरे असतील, सराया असतील, कुतुबखाने असतील, मिनार असतील, मुसाफिरखाने असतील, खानकाय असतील, मशीद असतील, ईदगाह असेल, दर्गा असतील, ही सर्व इमारती या लोकांनी बांधली. नंतर मोगल आले. मोगलांनी त्यांचाच कित्ता गिरविला. पण फरक एवढाच आहे की सुलतान काळातली ज्या बांधकाम शैलीचा संपूर्ण भारतात प्रभाव दिसतो, त्या थोड्याफार प्रमाणात हळूहळू मग ते बाबर, हुमायूं, जहांगीर आणि शहाजहानच्या काळात अति उच्च शिखरापर्यंत ही बांधकाम शैलीमध्ये विकास झालेला दिसतो. मग कोणता विकास? मग त्याच्यामध्ये वेलांटी आली, नक्षीकाम आलं, बांधकाम शैलीमध्ये सुबकता आली. मग त्यात लाल दगड असेल, त्याच्यामध्ये जाळी बनवणे, त्यात निरनिराळे नक्षीकाम करणे, कोरीव काम करणे. मग संगमरवरी दगड आला. मग संगमरवरी दगडाचे विविध नक्षीकाम करलेले, वेलांटी, फुलं, झाडं, त्याच्यावर पक्षी बसलेले, असे विविध नक्षीकाम युक्त असे बांधकाम त्यामध्ये याचं टाकत गेले. आणि पर्यायानं मोठ्या प्रमाणामध्ये हे जे बांधकाम आहे ते अधिक सुंदर दिसायला लागलं. मग मोठ्या इमारत असेल, त्याच्या अवतीभोवती बागबगीचे असतील, पाण्याची नहरे असतील किंवा तिथे कारंजे असतील, अशा प्रकारचं किंवा बाजूला बुरुज असतील, मोठा दरवाजा असेल, या सगळ्या स्थापत्यावर असलेलं सुबक नक्षी कामामुळं काय झालं की शहाजहानच्या काळाला इस्लामिक स्थापत्य कलेचं किंवा मोगल स्थापत्य कलेचं सुवर्णयुग असं म्हटलं गेलं. मग याला कारण काय? याला कारण आहे इराण कडून आलेले कारागीर आणि भारतातले असलेले कारागीर यांच्या संयुक्त मिश्रणातून जे बांधकाम झालं त्याला इंडो इस्लामिक आर्किटेक्चर आपण असं नाव दिलं. आणि ते या ठिकाणी मोगलांच्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध पावलं. आणि दुसरी गोष्ट अशी, मोगलांना श्रीमंतीचं वैभव होतं म्हणून ते अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम केलेलं दिसतं. मग इस्लामिक बांधकामाचे सर्वसामान्य जगाच्या पाठीवर मित्रहो 2 प्रकार पडतात. जे माझ्या वाचनात आलं ते मी तुमच्यासमोर मांडतोय की एक तर सुलतान, बादशाह, खलिफा आणि जे काय ते राज्यकर्ते असतील यांनी बांधलेल्या इमारती. मग त्याच्यामध्ये राजप्रसाद असेल, किल्ले असतील, मोठे महल असतील, मुकबरे असतील, कुतुबखाने असतील वगैरे वगैरे, किंवा एखादी आपल्या स्मरणार्थ एखादी मोठी मशीद त्यांनी बांधली असेल, हे सगळं त्या राजप्रसादातली राज्यकर्त्यांनी बांधलेली स्थापत्य शिल्प. मग दुसरा भाग पाहिला तर तो लोक कल्याणासाठी बांधलेली इमारते. पहिला मी सुलतान, राजा, बादशाह आणि खलिफा यांनी बांधलेली स्थापत्य शिल्प म्हटलं. दुसरा भाग जो आहे तो लोक कल्याणासाठी बांधलेली इमारती. मग याच्यामध्ये सराय असतील, रस्ते असतील, पूल असेल, पानचक्की असेल, नहरी असतील, बारवे असतील, या सगळ्यांचा विचार. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार दिसतो मला. मी थोडं खाली गेलो, थोडं डीप गेलो. डीप मध्ये मला असं जाणवलं की लोक कल्याणासाठी बांधकाम करताना यांनी जो काही पैसा फंड जनतेसमोर आणला, मग बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने त्यात आपलंपणा टाकण्याचा प्रयत्न केला. हे एक विशेष याच्यामध्ये जाणवतं.
दुसरी गोष्ट, इस्लामचा प्रचार करण्यासाठी जे सुफी संत अवलिया फिरत होते त्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या बांधकामाची उभारणी केली. हा एक प्रकार दिसतो, पण तो जनकल्याणाच्या हितासाठी असल्यामुळं साहजिकच तो भाग 2 मध्ये त्याचा समावेश करता येईल. मग जगाच्या पाठीवर इस्लामिक स्थापत्य कलेचे मी तुम्हाला 2 प्रकार सांगितले. एक राजे रजवाडे आणि खलिफा आणि बादशाह यांनी बांधलेले इमारती, दुसरं लोक कल्याणासाठी बांधल्या गेलेली इमारती. असे 2 भाग संपूर्ण जगाच्या पाठीवर असलेल्या इस्लामिक स्थापत्य शैलीचं पाहावयास मिळतं. आता भारताबद्दल बोलूया मित्रांनो आपण. भारतात काय झालं? भारतात मुस्लिम स्थापत्य शिल्पाचे मुख्य 3 भाग करण्यात आले. ते माझ्या अभ्यासाचा तो विवेचनाचा एक मती अर्थ आहे. मग पहिलं जे म्हटलं धार्मिक स्थापत्य शिल्प. मग धार्मिक स्थापत्य शिल्पांमध्ये मशीद, मदरसा, खानका, दर्गा, कुतुबखाने, ईदगाह यांचा समावेश होईल. म्हणजे मुख्य इस्लामचं मुख्य गट काय? मशीद. मग मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी असणारा तो मौलवी, मग त्या मशिदीला बाजूलाच असलेलं मदरसा, जिथं लहान लेकरं अभ्यास करतात, चिंतन करतात, इस्लामिक स्टडी करतात, त्यांना तो मौलवी शिकवतो. मग आला मदरसा. मदरसाला मग शिकणाऱ्या मुलांना लागतं पुस्तक. मग हे पुस्तकासाठी बाजूला पुस्तकालय, त्याला खानकाय म्हणायचं, त्याला कुतुबखाना म्हणायचं. कुतुबखाने म्हणजे मशीद, मशिदीच्या बाजूला मदरसा, मदरसाच्या बाजूला कुतुबखाना, कुतुबखाना म्हणजे पुस्तकालय. त्या पुस्तकालयामध्ये, त्या कुतुबखान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इस्लामचा अभ्यास करणारी अनेक ग्रंथ, पुस्तकं यांचा समावेश असायचा. म्हणजे पुस्तकं आली, कुतुबखाने आले, आणि मग चिंतन मनन, मग हाफिज कुराण होणे किंवा मौलवी बनणे, हाफिज बनणे, यासाठीचं चिंतन मनन करण्यासाठीची जागा असणाऱ्या ज्या खोल्या होत्या त्याला म्हणायचं खानकाय. मग हे खानकाय आले. आणि मग समजा एखादा सुफी संत अवलिया मृत्यू पावला तर त्याच्या निधनानंतर त्याच्या मशिदीच्या बाजूला काही अंतरावर एक तिथं त्याची कबर केली जायची आणि त्या कबरीवर मोठ्या प्रमाणात गुंबड बांधून एक मोठी दर्गा सारखं स्वरूप असलेली इमारत बांधली जायची. म्हणजे याचा अर्थ असा की मशीद आली, मशिदीच्या भोवती मदरसा आला, मदरसाच्या भोवती कुतुबखाना आला, कुतुबखानाच्या भोवती खानका आले, आणि खानकाच्या अवतीभोवती असणाऱ्या ईदगाह आल्या, ईदगाह म्हणतो दर्गा आली. अशा पद्धतीनं हे धार्मिक स्थळ आपण पाहावयास मिळतं. मग हे झालं 5 स्टेप दिवसभर चिंतन मनन करणारे, नमाज अदा करणाऱ्या मुसलमानांसाठीचे स्थापत्य. मग आता पुढे आपण जर गेलो तर मुसलमान लोक 5 स्टेप नमाज पडतात, ती गोष्ट मान्य करूया. पण वर्षातनं 2 ईद जे आहे, सध्या रमजान चालू आहे आणि बकरा ईद. मग रमजान आणि बकरीचे 2 नमाज पढण्यासाठी गावाच्या बाहेर कुशीवर एक मोठं भिंत बांधल्या जायची, त्याला 2 मिनार असायचे, मध्यभागी गुंबट असायचा. याला म्हणायचं ईदगाह. तुम्ही पुढे येतोच. म्हणजे या सर्व धार्मिक शिल्पांमध्ये मी समावेश केला. दुसरं जे आहे ते राजनैतिक स्थापत्य शिल्प. मग राजनैतिक स्थापत्य शिल्पांमध्ये कुतुब मिनार आहे, घुमट आहे, किल्ले आहे, राजप्रसाद आहे, महाले आहे, राजवाडे आहे, दिवाणे आम, दिवाणे खास आहे. ही सगळी स्थापत्य शैली हे राजनैतिक स्थापत्य शिल्पांमध्ये त्याचा समावेश करता येतो. मग ते सुलतान असतील, मोगल बादशाह असतील, जे काय असतील ते सगळे राजे महाराजे, जागीरदार, वतनदार, सुलतान, जे सगळे या लोकांनी बांधकाम केलेली ही सगळी बांधकाम असलेली इमारतींचा समावेश मी या राजनैतिक स्थापत्य शैलीमध्ये येतो. तिसरा भाग मी जनकल्याणासाठीचे स्थापत्य शिल्प असं त्याचा अर्थ लावला. मग तिसऱ्या जनकल्याणामध्ये सराय आली, रस्ते आले, पूल आलं. आता रस्ता आला म्हणजे नदी आडवी येते रस्त्यांवर, मग त्या नदीवर पूल बांधावं लागतं. मग हे प्रवास करणाऱ्या लोकांना जागोजागी किंवा गावातल्या लोकांना पाणी पुरवण्यासाठी मग विहिरी आल्या, विहिरीमध्ये पाणी पुरत नाही म्हणून मोठी बारव आली, बारवला उतरण्यासाठी पायऱ्या आल्या. मग अशा पद्धतीनं जे लोक इकडून तिकडे प्रवास करतात त्यांना राहण्यासाठी मुसाफिरखाना आला. मग जे गोरगरीब आहे त्यांना कोणी वाली नाही अशा लोकांसाठी यतीमखाने आले. म्हणजे अशा पद्धतीच्या स्वरूपातले जी बांधकामे आहेत ती समाज परिवर्तनाची किंवा जनकल्याणासाठीची बांधकामे आहेत. म्हणून मित्र हो, मी भारतीय इस्लामिक स्थापत्य कलेबद्दल किंवा कलेचा अभ्यास करत असताना मी माझ्या परीने 3 भाग केले.
माझ्या विवेचनामध्ये मी 3 भाग केले. एक धार्मिक स्थापत्य शिल्प, त्याच्यामध्ये मशीद, मदरसा, खानकाय, दर्गा, कुतुबखानी, ईदगाह. दुसरं राजनैतिक स्थापत्य शिल्प, मग सुलतान आणि बादशाह आणि त्यांचे अधिकारी, आप्तसंबंध आणि ते जागीरदार, वतनदार सगळे या लोकांनी बांधलेले किल्ले, राजमहाल, राजवाडे, दिवाणयाम, दिवाणखास, कुतुब मिनार, गुंबट वगैरे वगैरे. त्यानंतर जनकल्याणासाठी मग सराय आली, रस्ते आले, पूल आले, नहरी आली, विहीर आली, तलाव आले, हौद आले, बागबगीचे आले, मुसाफिरखाने आले, यतीमखाने आले. हे सगळं काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या फंडांमार्फत सुद्धा हे बांधकाम होत असं मान्य करूया आपण. पण मी असं एकंदरीत इस्लामिक स्थापत्याचं भारताबद्दलचं विचार करत असताना 3 भाग केले. होतं काय, इतिहासकारांनी मात्र याला 2 भाग केले. एक सल्तनत काळातील स्थापत्य शैली आणि दुसरं मोगल काळातील स्थापत्य शैली, असे 2 भाग करून भारतीय इतिहासकारांनी याच्यावर आपलं विवेचन केलेलं दिसतं. आणि मग मला असं म्हणायचं की जगाच्या पाठीवर असं बोलत असताना तुम्ही जेव्हा विचार करताय की भारताच्या विवेचनामध्ये तुम्ही त्या 2 भागात विचार करता, मग काही लोकांनी पुन्हा धार्मिक स्थापत्य शिल्प, पुन्हा धर्मामध्ये त्याच्यात पुन्हा त्या सुफी संतांचे स्थापत्य शिल्प, मग राजनैतिक मध्ये मग सुलतान काळातील स्थापत्य शिल्प, मोगल काळातले स्थापत्य शिल्प, मग दक्षिणेतल्या सुलतानशाहीचे स्थापत्य शिल्प वगैरे वगैरे, अशा पद्धतीने त्याला अनेक गट उपमुद्दे तयार करून त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी सुलतान काळ, बादशाह काळ काही असो, अगदी सल्तनत काळातले सुलतान असो किंवा मोगल काळातले बादशाह असो, हे सगळे एकंदर मग त्याच्याशी असणारे त्यांचे आप्तसंबंधी असो किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे अधिकारी वर्ग असो, ही सगळे, मग ते असफजाह असेल किंवा अनेक नाव मी घेत नाही इथं, या सगळ्या लोकांनी बांधलेली बांधकाम हे राजनैतिक मानूया आपण, आणि दुसरं जनकल्याणासाठी बांधलेले अनेक धार्मिक, असे 3 भाग मी सर्वसामान्यपणे माझ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मग मित्रो, मग तुम्ही म्हणता की या इस्लामिक आर्किटेक्चरचं किंवा भारतीय मुस्लिम स्थापत्य शिल्पाचे प्रमुख अंग कोणकोणती, तर असे एकंदरीत 19 अंग आहेत. भारतीय, मी भारतीय बोलतो, मुद्दाम बोलतो, मी जागतिक नाही बोलतो, कारण माझ्या भारताबद्दलच बोलणार आहे, मी माझ्या मातृभूमीबद्दलच बोलणार आहे. भारतातील मुस्लिम स्थापत्य शिल्पांचे एकूण 19 अंग दिसतात, पण मला जी जाणवली ती फक्त 14 अंग, भारतातील मुस्लिम स्थापत्य शिल्पांची अंग 14 मला जाणवली, मी ती या विवेचनातून मांडण्याचा प्रयत्न करतो. मग त्यात काय काय मित्रांनो, कोणकोणती अंग आहेत? एक मशीद, दुसरं मुब्बरे, तिसरं मिनार, चौथं घुमट, 5वं खानकाय, 6वं कुतुबखाने, 7वं ईदगाह, 8वं सराय, 9वं मुसाफिरखाने, 10वं यतीमखाने, 11वं कालवे, 12वं बारवा, 13वं पंचक्खी, 14वं दर्गाह. आता त्याच्यामध्ये नहरी, अंबरी वगैरे त्यानंतर मी विवेचन करतो, हे सगळ्या बाकीच्या गोष्टी. मग मला असं म्हणायचं, मशिदीच्या अवतीभोवती असणारे स्थापत्य, किंवा आमच्याकडे म्हणतात बघा, सेतू माधवराव पगडे म्हणतात की निजामुद्दीन औलियांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या आदेशान्वये 700 सुफी संतांची पालखी दक्षिणेत अवतरली आणि मग ते बऱ्हाणपूर मार्गे खुलताबादला आली आणि खुलताबादला येऊन त्यांनी संपूर्ण भारतभर आपलं दिशाग्रमण केलं इस्लामच्या प्रचारासाठी. मग हे सगळे औलिया जिथे एकत्र राहिले, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणा, मग तिथं मोठे त्यांचं वाडे आले, त्यांचे खानकाय आल्या, त्यांचे चिंतन मनन करण्याचे गुंबट आलेत, त्यांचे दर्गा झाल्यात मेल्यानंतर, त्यांचे कुतुबखाने झाले, त्यांचे यतीमखाने झाले, अशा मग ते नहरी आल्या, तिथं बारवे आले, कालवे आले. हे सगळं आपण दौलताबाद खुलताबाद परिसरामध्ये जिकडे तिकडे पाहतोय. आणि सगळे असंच आमच्याकडे मंडूमध्ये दिसतं, बऱ्हाणपूरला दिसतं, औरंगाबादला दिसतं, खुलताबादला दिसतं, दौलताबादला दिसतं. भारतातल्या बहुसंख्य ठिकाणी जिथे जिथे इस्लामिक केंद्र होती त्या ठिकाणी अशा प्रकारचे वास्तू बांधलेल्या दिसतात. मग मी एक सर्व ढोबळ मानानं माझ्या विवेचनामध्ये एक वेळेचं नियोजन लक्षात घेऊन आदरणीय आमचे तारेक तांबोळी सरांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या सूचनेप्रमाणे एक प्रमाण ठेवून मी एक 14 अंग इस्लामिक आर्किटेक्चरचं समोर ठेवलं. आणि मग माझ्या विषयाकडे येतं की इस्लामिक स्थापत्य शैली कशा पद्धतीनं पुढे विकसित होत गेली. आपण त्याला पहिल्यांदा विचार करूया, कसा विकास होत गेला मुस्लिम स्थापत्य शिल्पांचा.
मग पुन्हा मी तिकडे पाठीमागे जातो की कुराणच्या पहिल्या पाऱ्यामध्ये जो उल्लेख आहे त्यामध्ये असं बोललं जातं की मी मगाशी बोललोय की आद आणि शमूद जातीच्या लोकांनी प्रथमतः इमारती बांधायला सुरुवात केली किंवा स्ट्रक्चर बांधकाम सुरू झालं. मग त्याच्या आधी आफ्रिका आणि त्याला लागून असलेल्या इजिप्त, इराण या वाळूकामय प्रदेशामध्ये जे मुसलमान लोक होती, एखादा मुस्लिम माणूस मेल्यानंतर त्याला जमिनीमध्ये पुरायचं आणि जमिनीमध्ये पुरल्यानंतर त्याची कबर बांधायची. मग कबर बांधत असताना त्याच्या पायथ्याशी एक खुटा असलेलं एक मोठं दगड आणि एक डोक्याच्या बाजूला वरती असलेले एक दगड, अशा 2 दगड निशाणी म्हणून बांधण्याची पद्धत सुरू झाली. मग आता पुन्हा प्रश्न असा आला की याला थोडस रूप दिलं त्यांनी काय केलं, 2 एक पायथ्याशी असलेले एक उंच एक दगडाचा त्याला आपण पाटा बसवला, असा चौकोनाकृती दगडा स्तंभासारखा बनवलेला दगड एका पाया साईडला बसवला, दुसरीकडे डोक्याच्या वरती बसवला आणि त्याच्यावर आडवी अशी दगडी कपार टाकली. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल पा, याला टेरेबिक स्टाईल म्हणतात. टेरेबिक स्टाईल या ठिकाणी तुमच्या लक्षात दिसत असेल तुम्हाला मित्रांनो. अधिक तुम्हाला दाखवतो मी की या ठिकाणी बघा की हे दोन पाट्या आहेत आणि त्याच्यावर एक आडवी पाट ठेवलेली आहे आणि मध्यभागी ही जी आहे ना, ही कबर आहे. एक पायाखाली आणि एक डोक्यावरती असे 2 उंच खांब तयार करायचे आणि त्याच्यावरती आडवा पाटा असलेला दगड ठेवायचा. ही पहिली स्टेप ही टेरेबिट स्टाईल नावानं प्रसिद्धीला आली. मग याच्यामध्ये थोडासा अजून बदल झाला. काही लोकांनी काय केलं, मग याच्यामध्ये ते वरचा एकच पाटा न ठेवता अनेक पाटे चौकोनाकृती, आयताकृती आणि लंब असलेले काही प्रमाणामध्ये एक अशा पद्धतीनं, म्हणजे हे 2 खांब आहेत, या 2 खांबावर 1-2 ठेवले, मग थोडे पुढे ढकलले, याचे पुढे केले, असं करत निमुळता असा पद्धतीनं ठेवण्याची प्रघात निर्माण झालं. त्याला कॉर्बोलिक स्टाईल म्हणतो आपण. कॉर्बोलिक स्टाईल तुम्हाला मी दाखवतो इथं बघा. कॉर्बोलिक स्टाईल पुन्हा मी तेच स्टेप की खाली कबर आहे, कबरच्या पायथ्याशी आणि डोक्याच्या बाजूला 2 मोठे खांब, त्याच्यावर हे 2 पाटे, इतके नाही 4 पाटे, 4 दगडांचे स्टेप 1 2 3 4 अशा पद्धतीने हे पुढे सरकत म्हणजे अशा पद्धतीने या कबरेच्या दोन्ही बाजूला 2 टोकाला ठेवायचं. मग एक असा पाटा, दुसरा असा पाटा, तिसरा असा पाटा, म्हणजे अशा 4 पाटे, इकडून 4 पाटे, इकडून 4 पाटे दगडायचे आणि त्याच्यावर एक मुख्य पाटा ठेवायचा. म्हणजे याचा अर्थ आपोआप याला अशा पद्धतीने कमान तयार होते. मात्र याचा जे केंद्रबिंदू आहे तो 90 अंशाच्या त्या कबरीच्या बेंबीवर असायचा. म्हणजे कबरीचा जे बेंबीचा भाग असायचा, म्हणजे आता आपण असं म्हणता येईल की मेल्यानंतर कबरीचा मेंदू कसं धरायचा, तर मग ते काय करायचं, एक प्रमाण धरलं जायचं की माणूस मेल्यानंतर त्याच्या डोक्यापासून तर पायापर्यंतचं अंतर मोजल्यानंतर केंद्रबिंदू तयार करायचं आणि केंद्रबिंदूचं निशाण 90 अंशाच्या कोणामध्ये हे अशा पद्धतीनं एक वरती असं ठेवल्यानंतर असा एक प्रकाराचा एक बांधकाम शैली या ठिकाणी पाहायला मिळते. ही नंबर 2 ची बांधकाम कॉर्बोलिक स्टाईल आपण त्याला असं म्हणूया. अशा पद्धतीनं बांधकाम शैलीला सुरुवात झाली. मग पुन्हा काय झालं की नुसतं ती कबर जी आहे त्या कबरीला म्हणजे एक आपण पायथ्याशी, दुसरं डोक्याच्या वरती असं न ठेवता विशिष्ट प्रमाणामध्ये, म्हणजे मध्ये डेड बॉडी आहे, कबर आहे, कबरला गोल असा मातीचा ढीग लावलेला आहे. मग या कबरीच्या या साईडला इकडच्या बाजूला 3 फूट किंवा 4 फूट किंवा 5 फूट, इकडच्या बाजूला 3 फूट 2 फूट जे काय असं प्रमाण असेल ते अशा 4ही अंगाने चौकोन पद्धतीनं एक प्रमाणात अंतर घेऊन काही ठिकाणी 4 स्तंभ उभे करायचे, काही ठिकाणी 6 स्तंभ उभे करायची, काही ठिकाणी 8 स्तंभ उभे करायची आणि ते 4 8 6 अशा स्तंभांवर मग ती पातळ असलेली तो दगड टाकायचा आणि त्याच्यावर
माठ जसा पालथा केल्यानंतर दिसतो तशा आकाराचं बांधकाम करायचं, किंवा सुरुवातीच्या काळामध्ये आपण तबरी सुद्धा उल्लेख करतो, किंवा आपल्या अरबी भाषेतले जे ग्रंथावली आहे फारशीतले, त्या ग्रंथामध्ये सुद्धा आर्किटेक्चर बोलताना त्यांनी म्हटलं की असे असंख्य आम्हाला कब्रस्तानामध्ये अशा माणसांच्या डोक्यावर असलेले आणि माठ आडवा ठेवलेला प्रकार आम्हाला खूप कबरीवर दिसला, आणि तो आता नंतर कालाच्या ओघात नष्ट झाला असेल. पण आता नंतरच्या काळात काय झालं, 4 किंवा 6 किंवा 8 असे खांब स्तंभ उभे करायची, आणि त्याच्यावर पाटासारखा दगड बनवायचा, आणि त्याच्यावर पालथ्या गडाचा आकार देत असा गोलाकार त्याला बांधायचं. मग त्याला तुम्ही गुमट म्हणा, त्याला मिनार म्हणा, अशा पद्धतीचं बांधकाम रचना त्यावेळेस सुरुवात झाली. मग तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की मी या ठिकाणी दाखवू इच्छितोय की मग हे 2 खांब इथं दिसतात, पण नंतर हे 4 खांब 8 खांब अशा पद्धतीने याचा विकास झाला. इथं तुमच्या लक्षात येईल की इथं मी 4 खांब बनवलेले आहेत. 4 खांब, पाठीमागे 2 दिसत आहेत, समोरचे 2 आहेत, आणि या 4 खांबावर असलेला हा घुमट. मग या घुमटला मध्यभागी एक 2 स्टेप, म्हणजे अगोदर एवढी सोय नव्हती, मग 2 स्टेपला 2 असे लवण स्तंभ असणारे 2, ज्याला आपण असं बाल्कनी सारखा प्रकार म्हणतो, अशा प्रकारचं बांधकाम करायचं. मग प्रत्येकाला 2 जास्त न करता अगदी साध्या स्वरूपात, अगदी ढोबळ मारानं सिंपल स्वरूप त्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचं. मग मी तुम्हाला खाली नक्षा सुद्धा दाखवला की 4 कोपऱ्यात त्याच्यामध्ये कसं बेसिक आयडिया याची होती. याच आयडियावर आधारित, याच स्टेपवर आधारित हे लोक आपले बांधकाम शैली करत होती, आणि मग अशा पद्धतीनं हे घुमट बांधलं गेला. पालथ्या माठाचा आकार असलेलं बांधकाम शैली, मग दगडांचा अंदाज, आणि मध्यभागी 90 अंशाच्या कोनामध्ये त्याचं पूर्ण ताल, त्याचं वजन आणि त्याचं बॅलन्स एका ठिकाणी स्थिर राहील, यासाठीची तसदी बांधकाम करणारा सगळ्यात जास्त करीत होता. म्हणून अजूनही ती दगडं हल्लेली दिसत नाही, अजूनही ते बांधकाम तुटताना दिसत नाही, कारण त्याचं बॅलन्स हे तेवढंच प्रमाणामध्ये, तेवढंच अंतरानं तयार केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीचं हे बांधकाम इस्लामिक आर्किटेक्चरमध्ये पाहावयास मिळतं. नंतर काय झालं, आमच्याकडे जो आपण बोलतो पुढचा जो प्रकार आहे तो आहे आमच्याकडं मिनार. मग आता मिनार जर म्हटलं तर उंच बांधकाम करत जायचं, उंच पद्धतीने बांधकाम करायचं, आणि त्याला जागोजागी असं त्याला गॅलरी तयार करायची, म्हणजे फिरता आलं पाहिजे. आणि अशा 2, 4, 3, 4 असं प्रत्येक त्याला प्रमाण असायचं की एक 20 फुटावर एक गॅलरी, दुसऱ्या 20 फुटावर एक गॅलरी, तिसऱ्या 20 फुटावर गॅलरी, अशा पद्धतीने गॅलरी करत जायचं. आणि मग शेवटी उंच टेकड्यावर, उंच याच्यावर जिथं निमुळता भाग आला तिथं एक मोठं असं पालथ्या घरासारखा घुमट बनवायचा, आणि त्या घुमटाच्या वरती मग पुन्हा एक टोक लावायचं, त्या टोकावर अर्धचंद्र वगैरे वगैरे ग्रह तारे हे या सगळ्या कल्पना तिथे यायच्या. आणि मग याला अजून एक गोष्ट, वरपर्यंत जाता येईल म्हणून आतून एक पायऱ्याचं सर्कल असं बांधल्या जायचं. अशी मिनारं मला असं वाटतं विजय स्तंभाचं प्रतीक आहे. मी ख्रिश्चनांवर विजय मिळवला, मी भारतावर विजय मिळवला म्हणून कुतुब मिनार, किंवा आमचा दक्कन विजय मिळवला म्हणून दौलताबाद या ठिकाणी किल्ल्याच्या भोवती असणारं मिनार, ही सगळी मिनार जी आहेत ही मिनारं हे जिंकण्याचं विजय स्तंभ मानूया आपण त्याला, हे विजय स्तंभाचं प्रतीक आहे, होतं असं मला जाणवतं. म्हणून अशी मिनारं सुद्धा आमच्या भारतामध्ये पाहाव्यास मिळतात. नंतर अजून एक मला असं वाटतं की एक ईदगाह हा एक प्रकार आहे. ईदगाह जो गावाच्या बाहेर कुशीवर, गावाच्या कुशीच्या पलीकडे किंवा थोडंसं अंतरावर सगळे मुसलमान लोक 5 टाइम तर नमाज पडतात मस्जिदीमध्ये, पण थोडंसं वर्षातून 2 वेळेस नमाज पडण्यासाठी ईदगाह मध्ये जायचं. मग ते ईदगाहचं बांधकाम सुद्धा जंगलामध्ये किंवा गावाच्या बाजूला उंच वट्यावर बांधलेलं असायचं, आणि मग याला एक भिंत असायची. ही भिंत तुम्हाला दिसते का बघा बरं, हा ही भिंत, या भिंतीमध्ये 2 कोपऱ्यावर 2 मिनार, ही बघा इथं, इथं आणि इथं, आणि मग ही 2 मिनार, आणि या 2 मिनाराच्या मध्ये गुंबट,
आणि गुंबटच्या मध्ये एक कमानीसारखा भाग तुटलेला, याच्या समोर एक पायऱ्या 3 पायऱ्या असलेलं त्याला मेंबर म्हणतात. आणि या मेंबरवर बसून तो आपलं इस्लामिक त्या ग्रंथाचं किंवा कुराणचं पठण करायचा. आणि त्यानंतर मग याच्या समोर तिकडे तोंड करून तो नमाज पठण करायचा मौलवी, आणि त्याच्या भोवती सगळे लोक उभे राहून नमाज अदा करायचे. म्हणजे अशा प्रकारचं 2 टोक असलेले मिनार आणि मध्यभागी असलेले घुमट आणि मध्ये कमान आणि इथं 3 पायऱ्यांचं असलेलं मेंबर, अशा पद्धतीचं दगडी किंवा विटांनी बांधकाम केलेलं अशा इमारती लांब अशा आम्हाला प्रत्येक गावात दिसतात. त्याला आपण सरळ ईदगाह म्हणतो. मग मला कधी एक प्रश्न पडतो, तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल की मग याचा असं विशिष्ट प्रकार काय. तर ही सगळी जी इमारत आहेत, या इमारतीचं चेहरा म्हणजे चेहरा जो होता तो आमच्या मक्का मदिनेकडे असतो. म्हणजे जगाच्या पाठीवर मक्का मदिना हा किंवा काबा हा इस्लामचा मुख्य केंद्र बांधलं, आणि केंद्र बिंदू असल्यामुळं संपूर्ण विश्वावर भूतलावर जेवढे मुसलमान राहतात त्या सगळ्या वास्तव करणाऱ्या मुसलमानांना त्याच्याकडे चेहरा करायचा. म्हणजे मग आता आमच्या भारतातले लोक सगळे आमच्या वायव्येला काबा असल्यामुळं आमच्या सगळ्या भारतातल्या मशिदी, ईदगाह, दर्गे किंवा लोक मिळाल्यानंतर त्याच्या कबरीचं डोक्याचं ठिकाण हे सगळं या दिशेला म्हणजे वायव्य दिशेला, पश्चिम दिशेला असतं. जर आपण दुसऱ्या प्रदेशात गेलो, दुसऱ्या देशात गेलो तर त्यांचे चेहरे उलटे दिसतात. म्हणजे याचा अर्थ असा की गोल राऊंड सर्कल करून या काब्याच्या अवतीभोवती असणाऱ्या जगातल्या सगळ्या मुसलमानी लोकांनी आपली चेहरे, आपली दिशा ही त्या काब्याकडे मानावी, ती पवित्र दिशा आहे या अर्थानं बांधकाम करण्याची पद्धत, मग ती दर्गाची असेल, मग ती मशिदीची असेल, ती ईदगाहची असेल, खानकाची असेल, कोणती असो, हे सगळे बांधकामाची दिशा मात्र तिकडं असल्यामुळं साहजिकच अशा पद्धतीचं इस्लामिक स्थापत्य शैलीचे नमुने आम्हाला पाहावयास मिळतात. मग तुम्ही म्हणताल सर, मग इतकं तुम्ही बोलतायत, मग इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये मुख्य केंद्रबिंदू मशीद आहे. मग आता मशिदीबद्दल बोलायचं असेल आपल्याला तर मशीद हे मुख्य आर्किटेक्चर आहे. मशीद हे नमाज पठण करण्याची जागा आहे, आणि ही जागा आम वस्तीपासून उंच वट्यावर असावी, जिथं खेळती हवा असावी, हे त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे. उंच जोत्यावर ते बांधण्याची कल्पना असावी. शक्यतो एक मुख्य गुंबट आणि त्याच्या अवतीभोवती एक गुंबट, हे सर्वसामान्य मशिदीचं प्रमाण. जिथं मोठी करायची असेल तर मग त्याच्या उजव्या बाजूला अनेक गुंबट, 5, 7, 11, डाव्या बाजूला 5, 7, 11 अशा पद्धतीनं गुंबट बांधायचं, आणि मग मोठं स्ट्रक्चर करून आतमध्ये जागोजागी खांब द्यायचे, आणि खांब दिल्यानंतर पुन्हा मध्यभागी बाउंड्रीवर म्हणजे जिथं मशिदीचा मध्यभाग येतो तिथे एक कमान असायची, आणि कमानाच्या बाजूला 3 पायऱ्या असलेले मेंबर. मग तो मेंबरवर बसून पेशमान किंवा तो पुजारी, तिथला तो इस्लामिक मौलवी कुराण पठण करायचा, आणि त्या म्हटल्याप्रमाणे पुन्हा त्या कमानीकडे तो तोंड करून आपलं नमाज अदा करायचा. त्याच्या पाठीमागं चटाया टाकलेल्या असायच्या. आता थोडंसं नवीन स्टाईल आलेली आहे, मखमलीची चटाया आलेल्या आहे, त्याच्यावर ते उभं त्याच्या पाठीमागं सगळे नमाज पठण करताना दिसतं. हे झालं आतलं स्ट्रक्चर. मग त्यानंतर बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे, त्या बाहेरच्या स्ट्रक्चरवर एक हौद आहे समोर. त्या हौदाला पूर्ण पाणी भरलेलं राहतं. पाण्याच्या बाजूला अशा छोट्या असे पायऱ्या, त्याला पायऱ्या म्हणण्यापेक्षा डब्बे तयार केलेले, विटांची बांधकाम केलेली, की त्याच्यावर माणूस बसून समोर वजू म्हणजे हातपाय धुण्याचं काम करत होता. मग आणि त्याला हौद म्हणायचं, त्याला वजूखाना म्हणायचा. आणि हौदातल्या वजूखानावर पाणी हातपाय धुतल्यानंतर मग मुख्य मशिदीत मी तिथे म्हटल्याप्रमाणे तिथे जायचं. मग मशीद आली, हौद आला, वजू झालं. पण त्याला आधी जे मेन गेट आहे, त्या मेन गेटच्या उजवीला काही ठिकाणी बाजूला अनेक छोटी खोल्या बनलेल्या असायच्या. त्या खोल्यांना आतमध्ये आपण हमामखाने म्हणायचं, ते लघवीसाठीची जागा. मग ही त्या ठिकाणी बांधकाम असायचं. आणि मशिदीच्या उजव्या बाजूला किंवा काही ठिकाणी डाव्या बाजूला एक मोठ्या अशा अनेक खोल्या असलेले मोठी अशी लांब लचक
इमारत बांधलेली दिसते. त्या इमारतीमध्ये अर्धाधिक भागामध्ये खानका असायच्या, अर्धाधिक भागामध्ये उर्दू शाळा मदरसे चालताना दिसतात. म्हणजे एकंदरीत तुमच्या समोर हे मशिदीचं चित्र मी समोर ठेवतो. ही मुख्य मशीद, या मुख्य मशिदीच्या जी छोटी मशीद आहे तिला मुख्य हा गाभा, त्याच्या अवतीभोवती म्हणजे उजवीला आणि बाजूला एक छोटे छोटे गुंबट, हे झालं साधं स्ट्रक्चर. आणि त्याच्या चारही दिशांना हे मिनार आणि हा मुख्य गेट. ही उंच वट्यावर बांधायची. आतमध्ये गेल्यानंतर कमान आहे, कमानीच्या बाजूला 3 पायऱ्या आहेत, त्याला मेंबर म्हणायचं. आणि आतमध्ये लोक मशीद नमाज पडतात. हे झालं एक मशिदीचा प्रकार. मग समजा मशीद जर मोठी बांधायची असेल, जास्त लोक बसवायचे असेल, 1000, 2000, 5000, तर मग हे जे गुंबट आहे, एवढे गुंबट उजव्या बाजूला 10, 15 जे काय असतील 10, 11, 15 वाढवायचे, इकडे 10, 15, 11 वाढवायचे. पण मुख्य ते हेच एक मुख्य गुंबट. म्हणजे अशा म्हणजे बेसिक स्ट्रक्चर काय, मुख्य गुंबट. आणि हे गुंबट कुठं, काटकोनाच्या 90 अंशाच्या कोणामध्ये. मग याचं इथून जितके 8 गुंबट असतील तितकं प्रमाण त्याचं, इकडून पुढे उजव्या बाजूला जेवढे 8 गुंबट असतील त्याचं प्रमाण तेवढंच. सारखं प्रमाण असल्यामुळे साहजिकच हे तेवढ्याच प्रमाणामध्ये लांब असलेली मशीद मोठ्या प्रमाणात दिसायची. मग आतमध्ये काही ठिकाणी 56 खंबे दिसतात, काही ठिकाणी 52 खंबे दिसतात, काही ठिकाणी 48 खंबे दिसतात. आणि जर एक मशीद असेल तर त्यात 12 किंवा 15, 16 असे खंबे पाहायला, खंबे म्हणजे स्तंभ. आणि मग त्या स्तंभांना आणि चारही चौकात असणाऱ्या चारही कोण्यावर कोपऱ्यावर असणारी मिनार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे समोरचा हौद, हौदच्या बाजूला छोट्या छोट्या पायऱ्यासारखं स्टेप केलेल्या, या स्टेपवर बसून लोक वजू करतात. मध्ये एक कारंजा आणि याच्या बाजूला काही इमारती बांधलेल्या असायच्या, त्याला आपण खानका किंवा मदरसे म्हणायचो. आणि इकडं मात्र मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे की हा जो मेन गेट आहे, हा जो मेन गेट आहे मित्रांनो, या मेन गेट मधून प्रवेश केल्यानंतर, हा मेन गेट आहे, मेन गेटच्या मधून प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला काय इमारती आहेत, त्याला खोल्याचा प्रकार दिलेला आहे. हा छोट्या खोल्या आहेत, धाब्याला कुठे छोट्या छोट्या गोल राऊंडच्या खोल्या. याला तुम्ही बाथरूम म्हणा किंवा याला हमामखाना असं म्हणतात. जनरली लघवीसाठीची ही जागा. अशा म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर अगर लघवी वगैरे काय करायचं सगळं केल्यानंतर तो माणूस इकडे येतो, इथं वजू करतो, वजू केल्यानंतर हे पायऱ्या सोडून तो आत्म मशिदीत जातो. आणि मग तो शास्त्र शुद्ध झाल्यानंतर तो अल्लाची इबादत करतो त्या मौलवीच्या नेतृत्वाखाली. अशा आणि इकडं खानका वगैरे दिसतात किंवा मदरसे चालतात. अशा प्रकारचं मशीद हा बेसिक स्ट्रक्चर इस्लामचा होता. माफ करा. त्यानंतर मग हा झाला बेसिक स्ट्रक्चर. मग तो सल्तनत काळातला होता, नंतरच्या काळात होता, अजूनही तसाच प्रकार आहे, त्यात काहीही बदल नाही मित्रांनो. पण मग मला थोडासा बदल करायचा आहे तो मोगल काळातल्या स्थापत्याबद्दल. मोगल काळामध्ये काय झालं की राजा किंवा बादशाह एखादा मेला किंवा त्याचं निधन झालं. निधन झाल्यानंतर मग मगाशी बोलल्याप्रमाणे मोठा मुख्य असा घुमट बनवायचा आणि त्या घुमटाच्या अवतीभोवती पुन्हा बाग बगीचे बनवायचे, नहरी बनवायच्या, पाण्याची व्यवस्था करायची आणि छोट्या छोट्या मग चारही बाजूनं 4 असे बुरुज बनवायचे आणि त्या बुरुजच्या बाजूला तटबंदी असलेली मोठी भिंत बांधायची. आणि या भिंतीतून आतमध्ये तटबंद असलेल्या चारही बाजूनं भिंत असलेल्या या मध्यभागी एक मुख्य गेट असायचा. आणि मुख्य गेट मधून प्रवेश केल्यानंतर 2 रस्ते सरळ, जसे आज तुम्हाला ताजमहल मध्ये दिसतात, बीबी का मकबरामध्ये दिसतात, तुम्हाला अजून असंख्य जे त्या राजे म्हणजे मोगल काळातल्या राजांनी बांधलेले जी मुगबरे आहेत ते मुगबरे अशाच प्रकारचे दिसतात. मग त्याच्या अवतीभोवती बाग बगीचे वगैरे सगळं आलं, मग कारंजे आले, सगळ्या गोष्टी आल्या. मग भिंतींना सुद्धा त्याने आतून काही मिनार बनण्याची प्रथा मोठ्या प्रमाणामध्ये पाहावयास मिळाली. मग त्याला आपण काय म्हणू, डोम आर्च. हा डोम आर्च कसा आहे पहा. डोम आर्च हा फार मजेशीर आहे. भिंत आहे आणि या भिंतीच्या मध्यभागी अगदी 90 अंशाच्या कोणामध्ये सरळ इकडनं तेवढंच प्रमाण, तिकडनं तेवढंच प्रमाण, याचं तेवढंच लयबद्धता. आणि या लयबद्धतेच्या आधारावर अशा गोल पद्धतीचं कमानी पद्धतीनं हे बांधकाम बांधायचं आणि त्याला जागोजागी असे टप्पे द्यायचे. म्हणजे भिंतीतून सुद्धा अशा प्रकारचा कमानी वजा दरवाजा किंवा गेट बांधण्याची प्रथा आमच्या मोगल काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेली दिसते. त्याला आपण इंग्रजीमध्ये डोम आर्च
हा शब्द वापरूया. मग अशा प्रकारचं या ठिकाणी स्थापत्य शिल्पांचा विचार करत असताना भारतामध्ये अशी ही स्थापत्य शिल्प आम्हाला जाणवतात. त्यानंतर आपण विचार करूया की काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा असं म्हणता येईल की त्याला सुभेदार म्हणण्यापेक्षा जागीरदार किंवा दक्कनचा सुभेदार किंवा उत्तर भारतातला सुभेदार किंवा त्यांचा निजाम, त्यांचा अधिकारी किंवा त्यांचा प्रशासकीय मौलविक किंवा राजा स्वतः सुलतान, दक्कनकडचे सुलतान असतील किंवा आमच्याकडचे मलिकंबर असेल, या सगळ्या लोकांनी जनकल्याणासाठी जिथं, कारण दुष्काळग्रस्त भाग आहे, त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पाण्याची सदैव कमतरता असल्यामुळं बाजूला जिथं डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगांचं पाणी एका ठिकाणी दाबून त्याला स्थिर करून ते पाणी भूमिगत जपवायचं, ते जिरवायचं आणि जिरलेलं पाणी एक मोठ्या प्रमाणात अशी नाली खोदत जायची आणि त्या नाली मार्फत भूमिगत पाणी शहराला पुरवण्याची पद्धत म्हणजे आमच्या औरंगाबादला असलेली नहरी अंबर. किंवा याच्या आधी आपण विचार करूया की नहरी अंबरी अगोदर 1553च्या काळामध्ये किंवा 1560च्या दशकामध्ये सातपुडा पर्वत रांगेमध्ये फासे पारधी जमातीनं सातपुडा डोंगर रांग म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, सातपुडा डोंगर रांगेच्या सातपुडावरून पाणी वाहत वाहत जाऊन शेवटी जे तापीला जाऊन मिळतं किंवा इतर जे पाणी पाणतं त्या पाणलेल्या पाण्याला एका ठिकाणी स्थिर करून त्यांनी भंडारा म्हणजे पाण्याचा मोठा भंडारा जलसाठा स्थापन केला आणि तिथून भूमिगत मार्फत पाणी आणलं पुढं आणि असे भूमिगत आणलेलं पाणी आज बऱ्हाणपूर या ठिकाणी पाहायला मिळतं. मग त्याला 100 कुओं की बंधारो की नहर अशा प्रकारचं त्याला, मग ते खानानं त्यांना सुद्धा थोडीशी बदल केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल 2011 मध्ये मित्रांनो मी PD जगताप सर आणि आमची बहुसंख्य टीम आर्ट आणि आर्किटेक्चरचे लोक या बंधाऱ्यात उतरले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला इतका वेळ नाहीये की आतमध्ये एक फरलांगवर एक त्याला मोठा असं गोल जागा दिलेली आहे की सूर्यप्रकाश आणि किमान त्यांना ऑक्सिजन मिळावं यासाठी आतमध्ये गेल्यानंतर नित्तळ गार असं स्वच्छ पाणी आहे आणि असं गोलाकार बांधलेलं असं कमानीसारखं विटांचं बांधकाम आहे आणि जागोजागी त्याला कड्या आहेत आणि कडे गेल्यानंतर एक असं दगडाचा शुद्ध असं नालीवरचं बांधकाम आहे आणि मग खाली पूर्ण रेती आहे. रेतीतनं चालताना सहजपणे असं नित्तळगार पाणी वाहताना दिसतं. आतमध्ये मी पाण्यात उतरलो, आमची पूर्ण टीम उतरली आणि जवळपास आम्ही एक 500 मीटर पर्यंत आतमध्ये प्रवास केला. म्हणजे ही जी नहर आहे, हे जे खुनी भंडारा आहे अहमदनगर आपल्या बऱ्हाणपूरचा, तसाच हा आमच्या औरंगाबादला जोबन टेकडी जी जटवाळा प्रदेशामध्ये किंवा जटवाळा नावाचं गाव आहे, जटवाळा नावाच्या गावाला जे जोबन टेकडी आहे त्या डोंगर रांगेमध्ये सगळं पाणी जप्त करून एका ठिकाणी स्थिर करून त्याला बांधून ते पाणी जिरवलं गेलं आणि आतमध्ये नाल्या खोलून नाली बांधकाम करून औरंगाबाद शहरामध्ये पाणी आणलं गेलं. अशा 14 नहरी, एक मुख्य नहर आणि त्याच्यापासून अनेक नहरी, अशा 14 नहरी या औरंगाबाद शहरामध्ये पाहावयास मिळतात. त्याला आपण मलिकंबरनं बांधलेली नहरी अंबरी हा शब्द वापरतो. आजही जागोजागी त्याचं बंबे उभे आहेत. आता एक प्रकार म्हणजे या पद्धतीने त्या सरंजामदारानं किंवा त्या सुभेदारानं बांधलेलं किंवा त्या बऱ्हाणपूरच्या फासेपारधी लोकांनी सुरुवात केली, नंतर त्याला रहीम खाना यांनी त्याला व्यवस्थित योजना केली आणि पूर्ण बऱ्हाणपूरला पाणी पोचवलं. तशाच प्रकारचं नहरी अंबारी औरंगाबादला जुन्नरला सुद्धा बांधलं गेलं. मग अशा भूमिगत पाण्याची कल्पना सुद्धा नहरीच्या माध्यमानं या लोकांनी बांधकाम केलेली दिसते. हा सुद्धा इस्लामिक आर्किटेक्चरचा एक भाग या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुन्हा जेव्हा मुस्लिम सुफी संत आले, मग आता औरंगाबादला सुफी संत आहेत, मग त्या सुफी संतांनी काय केलं की या ज्या नहरींच्या ज्या नाल्या आहेत, ज्या रांगा होत्या त्यातली एक रांग आपल्याकडे वळवली आणि ती त्या महमूद दरवाजाच्या अगदी आमची जी खाम नदीच्या किनाऱ्यावर ती पाणी त्या नहरीतलं पाणी आणलं आणि विशिष्ट प्रमाणात त्याला एक वलय तयार केला
त्याला आपण वास्तुशास्त्राप्रमाणे म्हणण्यापेक्षा आपण त्याला पदार्थ विज्ञानाचा प्रयोग किंवा भौतिक शास्त्राचा उपयोग करून त्यांनी जागोजागी बंबई देऊन त्याला पाण्याचा प्रवाह दिला आणि मग वरून धावत येणारं पाणी जोरात आल्यानंतर वर भिंतीवर एक 220 ते 25 फुटाच्या उंच भिंतीवरून ते जोरात असं पाणी खाली पडतं. आता ती 50 फुटाची आहे. 50 फुटाच्या भिंतीवरून जोरात पाणी अशी चादरीसारखं पाणी पडतं. ते पाणी खाली पडल्यानंतर जी धार जोरात पडते त्या धारीवर अशा प्रकारचं पाता लावायचं आणि हे लोखंडी पाता याला असं क्रॅक बसवलेला असायचा. हा पाता जेव्हा धार पडली का पाता पुढे सरकता धारामध्ये हे पाते पुढे आले की जोरात फिरायला लागले की तो जो रिंग आतमधला जो लोखंडी भाग आहे तो लोखंडी भाग फिरायला लागतो. फिरायला लागल्यानंतर त्याला खाचा असलेला दुसरा लोखंडी भाग आणि त्याच्या भोवती असलेले पाटा दगडाचा 2 पाटे एकमेकाला लावल्यानंतर हे जसजसे जोरात धार खाली पडायला लागले की पाट जोरात फिरायला लागले. पाट फिरायला लागले ते पात फिरायला लागले. पाट फिरायला लागले पाट फिरायला लागला. पाटी फिरायल्यानंतर त्याच्या बाजूला पाट्यामध्ये टाकणारं गहू तांदूळ ज्वारी तांदूळ नसेल किंवा ज्वारी बाजरी जे काय असेल ते धान्य टाकलं की दळण करून खाली चक्की चालायची आणि त्या दळणावर मोठ्या प्रमाणामध्ये पीठ निघायचं. मग या पिठाचा उपयोग आजूबाजूच्या वस्तीला किंवा त्या दर्ग्याच्या भोवती राहणाऱ्या मुसाफिर खाण्यातल्या लोकांना किंवा यतीम लोक त्यांच्यासाठी ज्यांचं कोणी वाली नाही अशा लोकांसाठी हे अन्नधान्य मोठ्या प्रमाणात जमायचे. आणि मग त्याच्या बाजूला मोठं भटाऱ्याचा मोठा स्वयंपाकघर असायचा. स्वयंपाकघर कडायाच्या कड्या अशा पद्धतीचे असायचे त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीनं स्वयंपाक व्हायचा. आणि त्या काळामध्ये मग त्या नान रोटी असेल किंवा मोठी तंदुरी त्याला रुमाली रोटी म्हणतो आपण अशा प्रकारे काय एकच खाय आणि मुकच राह प्रत्येकाला एक एक भाकर एक एक चपाती करण्यापेक्षा मोठी चपाती करायची आणि त्याचे 2 तुकडे करायचे असं वाटायचं. अशा पद्धतीची कल्पकता त्या काळामध्ये मुसाफिर खाना या मुसाफिर बाबांनी सुरू केली. हेच तुम्हाला बऱ्हाणपूरला दिसतंय, हे जौनपूरला दिसतंय, हे लखनौला दिसतंय, हेच आमच्या मंडूला दिसतंय, हेच आमच्या औरंगाबादला दिसतं, हेच तुम्हाला जुन्नरला दिसतं. अशा प्रकारच्या त्याला आपण मुसाफिर खाणे, अशा प्रकारचे यतीमखाने, अशा प्रकारचे अन्नछत्रालय, अशा प्रकारच्या नहरीच्या मार्फत चालणारे कुठल्याही प्रकारचं खर्च कुठल्या प्रकार वीज तंत्र न वापरता अगदी आपोआप त्या पाण्याच्या नहरीवर चालणारे छत्रीवर चालणारे हे सगळं पाटे फिरणारे पानचक्क्या या देशामध्ये इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये बांधल्या गेल्या. मग याला मी म्हणतो की लोकांच्या जल कल्याणासाठी ज्या सुफी संतांनी बांधलेले हे जे प्रकार आहेत हे सगळे या ठिकाणी पाहावयास मिळतात. म्हणून मी या ठिकाणी हा एक प्रकार मांडला की अशा पद्धतीनं वास्तुशिल्पांचं जे इस्लामिक आर्किटेक्चरचं बांधकाम आहे त्याचा मी विचार केला. त्यानंतर शेवटचा एक प्रकार राहिला माझ्यासमोर सराय. मित्र, सराय आमच्या देशामध्ये प्रचंड आहे. सराय ही कल्पना आमची जुनीच आहे, पण त्याला इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये का बदल झाला हे तुम्हाला सांगू इच्छितो. आता सराय हो या शब्दावरून सराय हा सराय म्हणजे अनेक खोल्यांचा वाडा. मग पहिल्यांदा आमच्या चंगीज खान आणि त्यांच्या तारतार टोळीनं वल्गा नदीच्या किनाऱ्यावर त्यांच्या लष्कराला राहण्यासाठीच्या अनेक खोल्या ज्या बांधल्या त्याला सराय हा शब्द त्यांनी सारेली हो अशा प्रकारचा पहिला शब्द त्यांनी वापरला. मग तुर्की इराणी अशा पद्धतीने चालत आमच्या भारतात आला सुलतानशाही काळामध्ये, नंतर मोगल काळामध्ये. मग हा सराय आमच्या देशामध्ये प्रचलित झालेली पद्धत आहे. मग सराय बांधण्याचं मुख्य स्ट्रक्चर काय मित्रांनो, तर पुन्हा इथं तोच प्रकार. सराय बांधताना गोलाई पद्धतीने बांधायची, मग ते अंडाकृती असेल किंवा गोल राऊंड असेल, पण याच्यामध्ये सुद्धा तारतम्य असेल. त्याला मध्य केंद्रबिंदू असेल 90 अंशाच्या कोनामध्ये अगदी सरळ फुलीसारखा प्रकार. आणि मग 90 अंशाच्या कोनामध्ये असलेल्या मग काही सराया गोल आहे, अंडाकृती आहे, चौकोनी सगळ्यात जास्त आहे, काही अष्टकोनी आहेत, 6 कोनी आहेत तर काही अष्टकोनी आहेत. मग सर्व ढोबळमानाने मी माझ्या विवेचनामध्ये असं मांडू इच्छितो की भारतामध्ये अगदी दिल्लीपासून तर अगदी दक्षिणेपर्यंत अगदी त्या टिपू सुलतानच्या श्रीरंगपट्टणम म्हैसूर पर्यंतच्या पट्ट्यामध्ये मी विचारास करत गेलो तेव्हा मला असं आढळलं की आमच्या भारतातल्या ज्या सराया आहेत मित्रांनो त्या चौकोनी आहे,
षटकोनी आहे आणि अष्टकोनी आहे. चौकोनी आहे, षटकोनी आहे आणि अष्टकोनी आहे. मग चौकोनी असल्यामुळं साहजिकच तो अष्टकोनी असेल तर कशा पद्धतीचं, मग पुन्हा मुख्य केंद्रबिंदू आणि या केंद्रबिंदू समोर मी तुमच्यावर नकाशात ठेवतो. आता मी एक उदाहरण घेतलं. मी याच्यासाठी पहिल्यांदा एक जवळ असलेली, यापूर्वी मी 2009ला हे आर्टिकल जागतिक पातळीवर प्रकाशित केलं होतं. त्याच्यावर बरेच लोकांनी कॉमेंट दिले. मी तो विषयांतर करतो. पण फर्दापूरची सराय जी मुघल बादशाची रोशन आरा बहीण, जी मी तिचं नाव घेत नाही आता, तिनं बांधलेली ती फर्दापूरची सराय आणि आमच्या अजिंठा गावात असलेली असफ जहा अव्वल यांनी बांधलेली सराय आणि आमच्या औरंगाबादला जी हरसूलचं जेल आहे ती एक सराय समोर ठेवली. अशा 3 सराया समोर डोळ्यासमोर ठेवून मी संपूर्ण भारतातल्या सरायांचं विवेचन करताना त्यांच्याशी त्याची क्रिटिझम केलं, टीकात्मक तुलना केली आणि मग शेवटी या 2-3 सरायाला समोर ठेवून मी माझं विवेचन तुमच्या समोर मांडू इच्छितो. मग मित्रांनो, तुम्ही पाहत असाल इथं सराय हा प्रकार काय एकदा तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, या ठिकाणी मुख्य केंद्र सरळ चौफुली त्रिकोण, म्हणजे या अर्थानं ही 8 कोनी अष्टकोनी इमारत आहे, ही सराय आहे. इथं 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 कोणाची अष्टकोनी सराय म्हणता येईल. मग याच्या मुख्य बाजूला इथं मेन गेट आहे. याच्या सरळ दिशेला उत्तरला दुसरं गेट आहे. ही सराय अजिंठ्याची आहे, लक्षात घ्या. आता अजिंठ्याचे मी उदाहरण घेतलं. मग हे षटकोनी म्हटल्यानंतर प्रत्येक कोपऱ्यावर हे मेन दरवाजे सोडल्यानंतर म्हणजे 8 कोणातनं 2 कोण संपले, राहिले 6 कोण, 1 2 3 1 2 3 हे 6 कोण्यांवर एक बुरुज. कारण का बुरुज हे त्याला सुरक्षितता आणि पक्क करतं म्हणून याचा अर्थ असा की मग बाहेरच्या अंगानं ही उंच अशी भिंत दिसते, तटबंदी दिसते, मोठ्या प्रमाणात बांधलेली अशी गोलाकार. आता इथे षटकोनी आपल्या अष्टकोनी असल्यामुळे अष्टकोनी बांधलेली ही भिंत, उंच भिंत जी जवळपास 50 फुटापर्यंत उंच आहे. आणि मग या उंच जागा जिथं कोपरा येतो त्या कोपऱ्यावर एक बुरुज आहे आणि या बुरुजानं हे जोडलेलं आहे पक्क. त्याच्या आतून काय आहे, आतून खोल्या आहेत मित्रांनो. म्हणजे मग या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत 12x7 असणाऱ्या अशा खोल्या आहेत. आता सरायामध्ये काही ठिकाणी बांधण्याची पद्धत अशी होती, आतून याला खोल्या बनवायच्या, गोल गोल गुंबटाकृती याला अशा खोल्या बनवायच्या. मग काही ठिकाणी या एका भागामध्ये म्हणजे आता ह्या कोणातून ह्या कोणापर्यंत काही ठिकाणी 7 खोल्या आहेत, काही ठिकाणी 9 खोल्या आहेत, काही ठिकाणी 11 खोल्या आहेत, काही ठिकाणी 19 खोल्या आहेत, काही ठिकाणी 22 खोल्या आहेत. शेवटचं ते 22 खोली मला दिसल्या भारतातनं अभ्यास करताना. मग आता या खोल्यांचं प्रमाण मी तेवढंच, म्हणजे काही खोल्या 12x7 आहेत, काही खोल्या 10x8 आहेत, काही खोल्या 8x10 आहेत. उलट पुलट कसे धरा तुम्ही. म्हणजे सर्वसामान्यपणे जर आपण 12x8 जर प्रमाण मानलं तर आडवं हे 8 असेल, पाठीमागं 12 असेल, 12 ही लांबी असेल आणि 8 समोर असेल. मग 8 म्हणजे 22 जर खोल्या असतील मित्र तर 22 गुणिले 8 म्हणजे एवढ्या खोल्या या एका पट्ट्यात, एवढ्याच खोल्या एवढ्या पट्ट्यात, एवढ्याच खोल्या या पट्ट्यात, एवढ्याच खोल्या एवढ्या पट्ट्यात, या पट्ट्यात तेवढ्याच खोल्या, अशा पद्धतीने अष्टकोनाकृती असलेल्या एवढ्या खोल्या म्हणजे जवळपास या सगळ्या खोल्या, जवळपास 400 खोल्या, 350-450 खोल्या या सरायमध्ये असतात. म्हणजे आणि याला मेन 2 दरवाजे जाण्या येण्यासाठी. आता आपण जर फर्दापूर किंवा आपल्या हर्सूलच्या याचा विचार जर केला, सराईचा विचार केला तर त्यांना हा पाठीमागचा दरवाजा नाही, त्याला एकच मुख्य दरवाजा आहे. कारण कैदी पळून जाऊ नये म्हणून याला एकच दरवाजा असल्यामुळे आतून खोल्या आणि जायचं एक मुख्य गेट असल्यामुळं काय व्हायचं की या गेटनं जाणारा येणारा माणूस उंच, इकडं भयानक उंच अशी तटबंदी आणि त्याच्या बाजूला आतून असलेल्या खोल्या, म्हणजे कुठंच पळून जायचं मार्ग नाही अशा तटबंदीयुक्त जागोजागी कोपऱ्यावर असलेलं बुरुजावर आधारलेलं या सराया भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बांधल्या गेलेल्या दिसतात.
मग यासाठी सुलतान काळातल्या विचार जर केला, मग हे बांधण्याचं कारण काय मित्रांनो, तर एक जे प्रवासी भारतात फिरतात, त्यांचा व्यापार करतात, त्या व्यापाऱ्यांना राहण्याची जागा म्हणून दर 1 कोसावर अशा प्रकारच्या सराय बांधण्यात आलेल्या होत्या. मग आमच्याकडं अल्तमश किंवा नंतर सुलतान नंतर मोगल काळ, मग तो यांचं दोघांचं पिरियड जो आहे तो दिल्ली आणि आग्रा भोवती असलेल्या राजधानीचं केंद्रबिंदू, आणि मग त्या मुंबई दिल्ली आणि आग्रा पासून असलेले मग काबूल कंदार पासून तर अगदी इराण पर्यंतचा प्रवास वर्णन असलेला रस्ता, मुख्य रस्ता, पुन्हा दक्षिणेकडे अगदी पार विजापूर पर्यंत, औरंगाबाद दौलताबाद मार्ग विजापूर पर्यंत हा एक रस्ता, बंगाल बिहार पर्यंतचा एक रस्ता, इकडं अगदी सुरत अहमदाबाद पर्यंतचा रस्ता, असे मुख्य रस्ते असायचे. आणि या रस्त्यातनं इकडून तिकडं व्यापार सतत चालत होता. या व्यापारावर त्यांचं मुख्य भरण होतं पैसा, आणि म्हणून हे मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये व्यापाराला प्रोत्साहन देत होते. आणि म्हणून प्रोत्साहन दिल्यामुळं हा व्यापार करणारी लोकमंडळी यांना राहण्यासाठीची जागा म्हणून सरायाची निर्मिती करण्यात आली. मग सराय आली की अशा पद्धतीने एकापेक्षा अनेक लोक त्या ठिकाणी राहत होते. राहत असताना आपले घोडे, आपले जे काय साहित्य आतमध्ये ठेवले जायचे. मग ते सराय सांभाळण्याचं एक वर्ग प्रशासकीय अधिकारी असायचा, तो मुख्यपणे पाहायचा. संध्याकाळी लॉक करण्यापूर्वी सगळ्यांना इशारा द्यायचा. सकाळी उठल्यानंतर पुन्हा आठवण करून द्यायचं की तुमचं साहित्य आहे का. समजा एखाद्याचं साहित्य कमी जास्त आढळलं तर पूर्ण लोकांची चौकशी केल्याशिवाय तो दरवाजा उघडत नव्हता. यावरून चोरी होण्याचा डर नव्हता. दुसरी गोष्ट, बाजूला जी वस्ती असायची त्या वस्तीमधून लोक, मग त्या वस्तीमध्ये धोबे असायचे, त्या वस्तीमध्ये दर्जी असायचे, त्या वस्तीमध्ये घोड्यांना नाल बसवणारे लोक असायचे, सुतार असायचे, कुंभार असायचे, बाकीचे छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक असायचे. मग ही सगळी लोक त्या ठिकाणी सकाळ उठल्यानंतर सगळे समोर यायचे मुख्य दरवाजावर. आणि मग या आतल्या राहणाऱ्या व्यापाऱ्यांना, आतल्या राहणाऱ्या मुसाफिर लोकांना जे जे वाटतं ते ते त्यांच्याकडून त्यांच्या गरजेनुसार ते त्याच्याशी व्यापार करत होते. या ठिकाणी मंडींचं एक किंवा पेरिटिलरनं जे बांधले ते आपल्या कादंबरीमध्ये विविध विवेचन करताना जेव्हा त्यांना बोललेलं आहे की मला फार त्या सरायाबद्दल अनेक घटना, ते एका आर्किटेक्चर्समध्ये असा उल्लेख येतो, मी त्याचं नाव घेत नाही इथं, की त्या कादंबरीमध्ये असा उल्लेख आहे की मुख्य केंद्र हे सराय कोणाचं होतं, नाचगाणाऱ्यांचं होतं, ठगांचं होतं, व्यापारी वर्गांचं होतं, बिझनेस एकमेकाला हेवेदावे करणाऱ्यांचं होतं, शिवाय सुतार काम, लोहार काम, हे सगळे शेतकरी, बाकीचे सगळे लोक, हे सगळ्या लोकांचं राहण्याचं, मौज मजेचं, गप्पा टप्पांचं, राजकारण, डावपेचांचं, बैठकांचं मुख्य स्थान हे सराय होता. अशा प्रकारचं सराय एक त्या काळातलं सांस्कृतिक देवाणघेवाण असणारं मुख्य केंद्र बनलं. हे इस्लामिक आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य म्हणता येईल. मग याच्यावर पुन्हा या लोकांना लागणारं स्वयंपाकी, यांचे दररोजचे कपडे बदलणे, त्यांच्या चटाया बदलणं, त्यांचं झाडूमुस करणे, मग याच्यासाठी एक वर्ग स्थापन झाला. त्याला आपण भटारी किंवा भटार खानामध्ये चालणारे, म्हणजे स्वयंपाक करणारे गृह आणि स्वच्छता बाळगणारे असे जमात पुढे आले. या जमातीबद्दल मी जेव्हा अनेक पुस्तकांचा अभ्यास केला तर त्याच्यात मला असं आढळलं की काय झालं की आमच्या शेरशाह सुरूच्या मृत्यूनंतर बंगाल प्रांतात हे राज्य करणारे शेरखान सुरीचं खानदान संपत आले आणि सगळं मोगलांनी राज्य जिंकल्यामुळं संपूर्ण भारतामध्ये मोगलांचं राज्य आलं. मग शेरशाह सुरीच्या खानदाननं, त्याच्या पुढच्या पिढीतल्या लोकांनी अनेक सरायाचं सांभाळण्याचं काम केलं. मग या सरायामध्ये भटारखाना चालवण्याचं काम केलं, स्वयंपाक करण्याचं, कुकिंगचं काम यांनी केलं. मग असे भटारे भारतात सगळ्या सरायामध्ये पाहावयास मिळतात. हे सगळे वाटले गेले आणि सगळे बंगालमधून आलेली सगळी मंडळी सगळ्या संपूर्ण भारतामध्ये पाहावयास दिसू लागली. मग यांचे पुन्हा 2 वर्ग दिसले. एक शेरशाह सुरी कडून तयार झालं शेरशाही घराणं आणि त्याचा मुलगा असलेला सलीम शाह घराणं. मग हे कसं ओळखायचं तर त्याला सुद्धा एक फार गमक आहे मित्रांनो. शेरशाही घराणं जे होतं
त्यांच्या बायका म्हणजे महिला मंडळ गरारा शरारा अशा पद्धतीचे कपडे आणि ओढणी अशी उजवीकडून डावीकडे ओढत होती. यावरून ते शेरशाही महिला आहेत, शेरशाही खानदानातल्या महिला आहेत असं बोललं जायचं. ते परंपरागत राहायच्या, त्यांना जे येतं तेच ते करायच्या आणि त्यांचा प्रचंड त्यांच्या त्या रूढी परंपरा विश्वास असायचा. मग दुसरा जो वर्ग होता सलीमशाही. सलीमशाही घराणं वर्ग, या वर्गाला कसं ओळखायचं तर त्यांच्या महिला कुर्ता पैजामा शलवार घालायच्या, शलवार कमीज हा प्रकार घालायचा. म्हणून ते सर्वसामान्य पण ते मॉडर्न होत्या, आधुनिक काळाशी निगडीत होत्या. आणि हे सगळं हे दोन जातीचे वर्ग भारतामध्ये उदयास आली ती भट्टाऱ्यामध्ये, ती स्वयंपाक करणाऱ्या वर्गांमध्ये. म्हणजे याचा अर्थ असा, सराय हे केंद्र होतं संपूर्ण हिंदुस्थानच्या संस्कृतीचं देवाणघेवाणाचं एक मुख्य केंद्र. म्हणून जर तुम्ही विचार असा केला की भारतातल्या मुघल काळातल्या व्यापाराचा जर तुम्ही विचार केला तर व्यापार वादामध्ये ज्या ठिकाणी अनेक असंख्य लोकांनी आपल्या अनेक संदर्भ ग्रंथातून याचं विवेचन केलेलं आहे. मी ते प्रत्येकाचं नाव घेऊ इच्छित नाही कारण माझ्याकडे वेळेचं बंधन आहे. अनेक असंख्य ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख होतो. म्हणून अशा पद्धतीनं सराईचं बांधकाम करण्याची प्रथा आमच्याकडं भारतामध्ये विकसित झाली. मित्रांनो, मी तुमच्या समोर या इस्लामिक आर्किटेक्चरचं, इस्लामिक स्थापत्य शैलीचं अस्सल मराठीतनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. होऊ शकतं याच्यामध्ये काही चुका राहिल्या असतील, पण वेळेचं बंधन लक्षात घेऊन मी काही गोष्टी टाळण्याचाही प्रयत्न केला. मी तुमच्या समोर 14 अंग सांगितले, त्यातले हे सगळे 14 अंग त्याच्याशी अवतीभोवती असल्यामुळे मी मुख्यच अंग समोर ठेवली आणि माझं विवेचन करण्याचा प्रयत्न केला. यासाठी मी बरेच अरबी भाषेतले भाषांतरित झालेले ग्रंथांचा वापर केला. मग त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा मासिर उमरा असेल, त्यानंतर मासिर अल खल्दूनचं पुस्तक असेल, किंवा तबरीचं इस्लामिक हिस्ट्री असेल, किंवा इस्लामिक आर्किटेक्चरचे सगळे ग्रंथ असतील उर्दू भाषेतले, किंवा इंडो इस्लामिक आर्किटेक्चरचे ग्रंथ असतील, मग ते प्रभारावचं पुस्तक असेल, किंवा त्याच्यानंतर जियादुन देसाईचं असेल, किंवा सर सय्यद अहमद खानने लिहिलेलं असादुत सनादित पुस्तक असेल, किंवा त्यानंतर राजू सिन्हा यांनी प्रकाशित केलेलं अनेक ग्रंथावली असेल, किंवा आमच्याकडं मुघल काळातल्या आर्किटेक्चरवर काम करणारे बहुसंख्य इतिहासकार असतील, त्यांचे अनेक खंड असतील, मग ते इरफान हबीबचे असतील. हे सगळ्या खंडांचं चर्चात्मक विश्लेषणात्मक शेवटी मी हे माझ्या या एकंदरीत कालखंडानुरूप म्हणजे मला दिलेल्या वेळेच्या नियोजनामध्ये मी इस्लामिक आर्किटेक्चर मध्ययुगीन स्थापत्य शैलीचं महत्त्व मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकून काही गलत्या राहिल्या असतील तर ते मी पुढच्या वेळेस त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रातनं माझं हे विवेचन ऐकून घेतलं आणि या फाउंडेशनचे आदरणीय माझे मित्र आपले आदरणीय डॉक्टर तारिक तांबोळी सर सोलापूरचे, ज्यांनी जनसौख्य व्याख्यानमाला नियोजित केली फाउंडेशनच्या वतीनं, त्या सर्वांचं तुम्हा सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि पुनश्च माझं एकदा सर्वांना मनापासून नमस्कार करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.